आपली दिवाळीची साफसफाई सुरू झालेली आहे आणि मागच्या वेळी आपण बघितलं की उत्साह, भरभराट, समृद्धी, समाधान आणि आनंद हा फक्त आपलं घर चकचकीत लखलखीत करून मिळणार नाहीये, तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मनाचा कोपरानी कोपरा जर चकचकीत आणि लखलखीत केला तरच ह्या दिवाळीत आपलं घर आनंदाने अगदी उजळून निघणार आहे. मला वाटतं प्रत्येकाने हे केलंच असणार, कारण आपण प्रत्येक जण व्यक्ती म्हणून खूप सुसंस्कृत आहोत आणि नाती जपताना त्याच्यामध्ये समंजसपणा, नम्रता, प्रेमळपणा आणि आपुलकी ही असायलाच हवी, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवायचंय की लहान असो की मोठी, प्रत्येकाने एकमेकाला आदर द्यायचा आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि आता हे करणं का आवश्यक आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घरातली सकारात्मक ऊर्जा ही आपल्या विचारातनं निर्माण होत असते. जितकं आपण घरातलं वातावरण आनंदी ठेवू तितकीच आपल्या घरातली ऊर्जा ही अधिकाधिक चांगली राहील. की जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता ना, तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त ऊर्जा मिळवता. मग एकदम डीप क्लिनिंग तसंच आपण सुद्धा करायचे. आता थँक्यू आणि सॉरी म्हणून झालं. आता घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आपल्याला माहिती असतो. होतं काय, रोजच्या जगण्यामध्ये ना आपण त्याच गोष्टींबद्दल परत परत बोलत राहतो. आता काय करायचं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे निदान 5 चांगले गुण शोधून काढा. म्हणजे हे सगळं मनातल्या मनात करायचंय. म्हणजे काय करायचं, प्रवासात किंवा घरामध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा थोडासा वेळ असतो ना, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल विचार करायचा आणि 5 मिनिटात चांगले 5 गुण शोधून काढा. असं हे घरातल्या सगळ्या व्यक्तींसाठी करायचंय. रोज एक व्यक्ती. आणि आता जेव्हा तुम्ही त्या घरातल्या व्यक्तीशी बोलाल ना, तेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल ना, तेव्हा त्या व्यक्तीच्या त्या गुणांचं कौतुक करा. त्या व्यक्तीमध्ये काही चांगले बदल घडावेत असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर शांतपणे, सौम्यपणे त्यांना ते समजावून सांगा की हा जर बदल केलात ना तर खूप छान होईल. कौतुक केलेलं सगळ्यांनाच आवडतं, त्यामुळे हळूहळू आपण आपल्या वागण्यात बदल करायचा आहे आणि समोरची व्यक्ती सुद्धा त्याप्रमाणे त्यांच्या वागण्यात नक्कीच बदल करतील. सगळ्यांच्या नात्यांमध्ये खूप गोडवा येईल. आणि घराबरोबर मनाची जर स्वच्छता आपण केली ना, तर आपलं घर ह्या फुलांसारखंच अगदी प्रसन्न, ताजतवानं आणि खूप आनंदी असेल.